श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आयुष्यात काही काळ असे येतात की कितीही मेहनत केली तरी यश हातातून निसटत राहते. पैशाची कमतरता, कामामध्ये अडथळे, घरातील तणाव, व्यवसायातील मंदी आणि मनामध्ये सतत अस्वस्थता. पण अचानक असा एक टप्पा येतो जिथे परिस्थिती बदलायला सुरुवात होते. ज्या दारावर सतत कुलूप लागले असते ती दारे एकामागोमाग एक उघडू लागतात. ज्या संधी तुमच्यापासून दूर जात होत्या त्या पुन्हा तुमच्याकडे वळू लागतात. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःवरचा हरवलेला विश्वास पुन्हा जागा होतो. पुढील काही आठवडे अनेक लोकांसाठी असेच ठरू शकतात, कारण पराक्रम, धैर्य, ऊर्जा आणि कृतीचे प्रतीक असलेला मंगळ आता वृषभ राशीत भ्रमण करत आहे. हा बदल काही लोकांना आर्थिक उभारी देईल, काहींना घर किंवा वाहनांचे सुख देईल, काहींच्या व्यवसायाला वेग देईल, तर काहींच्या नातेसंबंधामध्ये नवा विश्वास निर्माण करेल. पण प्रत्येक शुभ काळासोबत एक इशाराही असतो. जर तुम्ही रागावर नियंत्रण ठेवले नाही, घाईघाईत निर्णय घेतले किंवा चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवला तर मिळणारे लाभ कमी होऊ शकतात. म्हणून आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी काही असे सोपे उपाय सांगणार आहे जे या काळातील सकारात्मक ऊर्जा अधिक वाढवण्यास मदत करू शकतात. नमस्कार मित्रांनो, तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण अशा ग्रहाबद्दल जाणून घेणार आहोत ज्याचा परिणाम अनेकांच्या दैनंदिन जीवनावर जाणवू शकतो. पैसा, करिअर, व्यवसाय, घर, कुटुंब, प्रेमसंबंध आणि भविष्यासंबंधी निर्णय या सर्व क्षेत्रामध्ये काही महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता असते. एक गोष्ट सुरुवातीलाच लक्षात ठेवा, हा अंदाज राशीच्या आधारावर सांगितला जात आहे. प्रत्येक व्यक्तीची जन्मपत्रिका वेगळी असल्यामुळे प्रत्यक्ष परिणामामध्ये फरक असू शकतो. त्यामुळे या माहितीचा उपयोग प्रेरणा आणि मार्गदर्शन म्हणून करा. मंगळ हा केवळ युद्ध किंवा रागाचा ग्रह नाही, तो कृती करण्याची शक्ती देतो, आव्हानांना सामोरे जाण्याचे धैर्य देतो, अडचणींचा सामना करून पुढे जाण्याची प्रेरणा देतो. जेव्हा मंगळाची ऊर्जा योग्य दिशेने वापरली जाते तेव्हा साधी व्यक्ती देखील मोठी उद्दिष्ट पूर्ण करू शकते. पण हाच मंगळ जर असंतुलित झाला तर राग, उतावळेपणा, हट्टीपणा आणि चुकीचे निर्णय यामुळे नुकसानही होऊ शकते. यामुळे पुढील काही आठवड्यामध्ये तुमची सर्वात मोठी ताकद आणि सर्वात मोठी परीक्षा दोन्ही तुमच्या निर्णय क्षमतेची असणार आहेत. या गोचराचा सर्वात मोठा संदेश एकच आहे: वेळ बदलत आहे, पण त्याचा फायदा फक्त कृती करणाऱ्यांनाच मिळेल. जर तुम्ही योग्य संधीची वाट पाहत असाल तर आता तयारीला लागा. जर तुम्ही एखादा निर्णय पुढे ढकलत असाल तर त्याचा शांतपणे विचार करा. जर तुम्हाला नवीन काम सुरू करायचे असेल तर नियोजनाला सुरुवात करा, कारण काही वेळा नशीब दार ठोठावते, पण दार उघडण्याचे काम आपल्यालाच करावे लागते. गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक लोकांची आर्थिक चढउतार अनुभवली असतील. कमाई झाली तरी खर्च वाढला, अडकलेले पैसे वेळेवर मिळाले नाहीत किंवा मेहनतीच्या तुलनेत उत्पन्न कमी वाटले. आता परिस्थिती हळूहळू बदलू शकते. जुन्या व्यवहारामध्ये गती येऊ शकते, अडकलेली देणी मिळण्याची शक्यता वाढू शकते, नवीन उत्पन्नाचे मार्ग दिसू शकतात. परंतु येथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा: पैसा येणे आणि पैसा टिकणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणून या काळात उत्पन्न वाढले तरी अनावश्यक खर्च टाळा. मोठी खरेदी किंवा गुंतवणूक करताना पूर्ण माहिती घ्या. घर, मालमत्ता आणि वाहनाशी संबंधित मोठी शक्यता. मित्रांनो, आता आपण अशा क्षेत्राबद्दल बोलणार आहोत ज्याचा प्रत्येकाच्या आयुष्याशी जवळचा संबंध असतो, आणि ते म्हणजे घर, जमीन, मालमत्ता आणि सुखसुविधा. अनेक लोक वर्षानुवर्षे स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पाहत असतात. काही जण घर बांधण्याचा विचार करतात, तर काही जण योग्य किमतीत जमीन मिळण्याची वाट पाहत असतात. गेल्या काही महिन्यात तुम्हाला योग्य संधी मिळाली नसेल किंवा काही कारणामुळे निर्णय पुढे ढकलावा लागला असेल, तर आता परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने वळू शकते. जर तुम्ही आधीपासून मालमत्तेचे व्यवहार करत असाल तर अडकलेली कागदपत्रे पुढे सरकू शकतात, चर्चेला गती मिळू शकते आणि अनेक दिवस अडकलेला व्यवहार पूर्ण होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. मात्र कोणतेही कागद न वाचता स्वाक्षरी करू नका. संयम आणि पडताळणी या दोन गोष्टी या काळात तुमचे सर्वात मोठे संरक्षण ठरतील. ज्यांच्या मनात नवीन वाहन घेण्याची इच्छा आहे त्यांना ही चांगली संधी मिळू शकते, पण वाहन प्रतिष्ठेपेक्षा गरज लक्षात घेऊन घ्या. भावनेपेक्षा नियोजनाला महत्त्व दिल्यास पुढील काळ अधिक स्थिर राहील. घरामध्ये नूतनीकरण, सजावट, नवीन वस्तू किंवा आवश्यक बदल करण्याचा विचार असेल तर त्यासाठी हा काळ प्रेरणा देऊ शकतो. घरातील वातावरण अधिक आनंदी आणि सकारात्मक करण्यासाठी कुटुंबासोबत वेळ घालवणे कोणत्याही ग्रहयोगापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे. गेल्या काही काळात अनेकांना असं वाटत होते की मेहनत खूप आहे पण अपेक्षित परिणाम मिळत नाही. पण काम होते पण वेग नव्हता, प्रयत्न सुरू होते पण योग्य संधी मिळत नव्हती. आता परिस्थिती बदलण्याची चिन्हे दिसू शकतात. नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. सुरुवातीला त्या जबाबदाऱ्या कठीण वाटतील, पण पुढे त्याच तुमच्या प्रगतीचे कारण बनू शकतात. वरिष्ठ अधिकाऱ्याचा विश्वास वाढू शकतो. तुमच्या कामाची दखल घेतली जाऊ शकते. काही लोकांना नवीन विभाग, नवीन भूमिका किंवा अधिक महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय सुरू करण्यासाठी हा काळ अधिक उत्साहवर्धक ठरू शकतो. जुने ग्राहक पुन्हा संपर्क साधू शकतात, नवीन ऑर्डर मिळू शकतात, थांबलेले प्रोजेक्ट पुन्हा सुरू होऊ शकतात. जर तुम्ही सातत्य ठेवले तर पुढील काही आठवडे भविष्यातील मोठ्या वाढीचा पाया ठरू शकतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा: यश मिळायला सुरुवात झाली की अनेक लोक घाईघाईने मोठी गुंतवणूक करतात. हा निर्णय नेहमीच योग्य असेल असे नाही. प्रत्येक नवीन संधीचा शांतपणे विचार करा. उत्साहात घेतलेला निर्णय आणि विचारपूर्वक घेतलेला निर्णय यामध्ये मोठा फरक असतो. व्यवसायात भागीदारी असेल तर व्यवसायातील वैयक्तिक नातेसंबंध असतील, दोन्ही ठिकाणी संवाद खूप महत्त्वाचा ठरणार आहे. जर तुम्ही भागीदारीमध्ये व्यवसाय करत असाल तर एकमेकांवर विश्वास ठेवणे आणि सर्व व्यवहार पारदर्शक ठेवणे आवश्यक आहे. लहान गैरसमज मोठ्या वादात बदलू नयेत यासाठी नियमित चर्चा करा.
लक्षात ठेवा, मजबूत भागीदारी ही फक्त पैशावर नाही तर विश्वासावर उभी असते. हा काळ अनेकांसाठी सकारात्मक ठरू शकतो. जर तुमच्या नात्यामध्ये काही गैरसमज निर्माण झाले असतील तर ते दूर करण्यासाठी योग्य वेळ आली आहे. स्वतःहून संवाद सुरू करा. मनातील गोष्टी दाबून ठेवण्यापेक्षा शांतपणे व्यक्त करा. जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. अनेकदा नात्यातील मोठ्या समस्या शब्दामुळे नाही तर न बोलल्यामुळे निर्माण होतात. विवाहासाठी प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींना चांगले प्रस्ताव मिळू शकतात. कुटुंबामध्ये शुभ चर्चा सुरू होऊ शकते. पण एक गोष्ट विशेष लक्षात ठेवा, अहंकार नात्याचा सर्वात मोठा शत्रू असतो. मीच बरोबर हा विचार बाजूला ठेवून आपण दोघे मिळून योग्य निर्णय घेऊ. पण एक गोष्ट विशेष लक्षात ठेवा, अहंकार नात्याचा सर्वात मोठा शत्रू असतो. मीच बरोबर हा विचार बाजूला ठेवून आपण दोघे मिळून योग्य निर्णय घेऊ. हा दृष्टिकोन ठेवला तर नाते अधिक मजबूत होईल. काही लोकांच्या आयुष्यात पूर्वजांच्या मालमत्तेशी संबंधित प्रश्न अनेक वर्षापासून सुरू असतात. वाद, कागदपत्रे, न्यायालयीन प्रक्रिया किंवा कुटुंबातील मतभेद यामुळे अनेक कामे अडकलेली असतात. या काळात काही प्रकरणामध्ये सकारात्मक हालचाल दिसू शकते, चर्चा पुढे जाऊ शकते, तोडगा निघण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. मात्र कोणत्याही निर्णयात भावनेपेक्षा कायदेशीर आणि व्यावहारिक बाजू महत्त्वाची ठेवा. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, या काळात कोणत्या चुका टाळाव्यात? मित्रांनो, प्रत्येक ग्रह बदल काही संधी घेऊन येतो, पण त्याचबरोबर काही परीक्षा देखील घेऊन येतो. अनेक लोक ग्रहांचा शुभ काळ असूनही अपेक्षित यश मिळू शकत नाही, कारण ते स्वतःच्या काही सवयी बदलत नाही. या काळात सर्वात पहिली गोष्ट म्हणजे घाईघाईत निर्णय घेऊ नका. तुमच्या समोर एखादी आकर्षक संधी आली, एखादा मोठा व्यवहार झाला की अचानक पैसा हातात आला तर लगेच निर्णय घेण्याऐवजी थोडा वेळ द्या. प्रत्येक गोष्ट तपासा, कारण विचारपूर्वक घेतलेला निर्णय अनेक वर्षाचा फायदा देऊ शकतो. तर उतावळेपणा घेतलेला निर्णय दीर्घकाळ नुकसान देऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे रागावर नियंत्रण ठेवा. या काळात तुमच्यामध्ये ऊर्जा जास्त असेल, पण ही ऊर्जा योग्य दिशेने वापरली तर यश मिळेल, आणि रागामध्ये वापरली तर नाती, व्यवसाय आणि संधी तिन्ही गमावण्याची शक्यता असते. लक्षात ठेवा, कधीकधी एक कठोर शब्द अनेक वर्षाचे नाते तुटण्याचे कारण बनतो. तिसरी गोष्ट म्हणजे अहंकारापासून दूर राहा. यश मिळायला लागले की काही लोकांना वाटते की आता मला कोणाची गरज नाही, पण आयुष्यात कायम पुढे जाणारी व्यक्ती तीच असते जी यश मिळाल्यानंतरही नम्र राहते. अनेक लोक पैसा, घर किंवा व्यवसायाला यश समजतात, पण खरी प्रगती तेव्हाच होते जेव्हा मन शांत असते. जर मनामध्ये सतत भीती, ताण आणि अस्वस्थता असेल तर कितीही पैसा मिळाला तरी आनंद मिळत नाही. म्हणून या काळात स्वतःसाठी वेळ काढा. दररोज काही मिनिटे शांत बसा. मोबाईलपासून थोडा वेळ दूर राहा. सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करा. घरातील मोठ्यांशी संवाद साधा. कुटुंबासोबत जेवण करा. या छोट्या सवयी तुमच्या जीवनातील मोठा बदल घडवू शकतात. या काळात काही लोकांना देवपूजा, जप, ध्यान किंवा धार्मिक कार्यामध्ये अधिक रस वाटू शकतो. याचा अर्थ असा नाही की तुम्ही सर्व काही सोडून द्यावे. याचा अर्थ एवढाच आहे की मनाला स्थिर करण्यासाठी श्रद्धा आणि सकारात्मक विचारांची गरज असते. जेव्हा मन शांत असते तेव्हा निर्णय योग्य होतात. जेव्हा निर्णय योग्य होतात तेव्हा यश मिळण्याची शक्यता वाढते. या काळात काय करावे? जर तुम्हाला या काळात सर्वोत्तम फायदा घ्यायचा असेल तर काही साध्या गोष्टी लक्षात ठेवा. दररोज दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी करा. कोणतेही काम अर्धवट सोडू नका. ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला घ्या. पालकांचा आदर करा आणि त्यांचे आशीर्वाद घ्या. व्यवहारात प्रामाणिक राहा. पैशाचे नियोजन करा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा. जर तुम्ही श्रद्धेने काही उपाय करू इच्छित असाल तर प्रत्येक मंगळवारी श्री हनुमानाची भक्ती करा. हनुमान चालिसाचे पठण करा किंवा सुंदरकांडाचे वाचन करा. मनापासून प्रार्थना करा की योग्य निर्णय घेण्याची बुद्धी आणि संकटांना सामोरं जाण्याचे धैर्य मिळो. शुक्रवारी दानधर्म किंवा गरजूंना मदत करण्याचा प्रयत्न करा. शनिवारी संयम, शिस्त आणि सेवा यांना महत्त्व द्या. हे उपाय अंधश्रद्धा म्हणून नव्हे तर मनाला सकारात्मक आणि शिस्तबद्ध ठेवण्याची सवय म्हणून पहा. मित्रांनो, ग्रह दिशा दाखवतात, पण चालायचे काम आपल्यालाच करावे लागते. जर तुम्ही मेहनत केली नाही, योग्य निर्णय घेतले नाहीत आणि स्वतःमध्ये बदल केला नाही तर कोणताही शुभकाळ पूर्ण परिणाम देऊ शकत नाही. पण जर तुम्ही सातत्य ठेवले, संयम राखला आणि प्रत्येक संधीचे योग्य स्वागत केले तर पुढील काही आठवडे तुमच्या आयुष्यात नवीन सुरुवातीचा टप्पा ठरू शकतात. लक्षात ठेवा, नशीब दार उघडू शकते, पण त्या दारातून आत पाऊल टाकण्याची हिंमत तुमच्यातच असावी लागते. आज केलेली छोटी मेहनत उद्याच्या मोठ्या यशाचा पाया बनते. आज घेतलेला योग्य निर्णय उद्याच्या सुखी आयुष्याची सुरुवात ठरतो, आणि आज ठेवलेला सकारात्मक दृष्टिकोन उद्याच्या प्रत्येक अडचणीवर मात करण्याची ताकद देतो. माझी एकच इच्छा आहे की तुमच्या आयुष्यात सुख, समाधान, चांगले आरोग्य आणि सतत प्रगती येवो. तुमच्या कुटुंबामध्ये आनंद कायम राहो. तुमच्या मेहनतीला योग्य फळ मिळो. तुम्ही घेतलेले प्रत्येक चांगले पाऊल तुम्हाला यशाच्या दिशेने घेऊन जाऊ. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि अशी सविस्तर राशी भविष्याची माहिती नियमित पाहिजे असेल तर आताच व्हिडिओला लाईक करा. अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे पुढचा महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळेल. पुन्हा भेटू एका नवीन राशी भविष्य. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. जय श्रीराम, जय हनुमान.